प्राथमिक माहिती अशी आहे की तो त्याच्या गावात 3 वेळेस येऊन गेला मागच्या 6 महिन्यात. ज्याला पकडण्यासाठी पोलिसांनी 3 वेळा बक्षिसं जाहीर केलीत, ज्याला शोधण्यासाठी तपास यंत्रणांनी अक्षरशः आकाश पाताळ एक केलं, तोच कृष्ण आंधळे निर्धास्तपणे स्वतःच्याच गावात 3 वेळा आला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला अटक न झालेला कृष्णा हा एकमेव आरोपी. सरपंच संतोष देशमुखांना ज्यावेळी निर्घृणपणे मारहाण केली जात होती, त्याचवेळी या राक्षसानं मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपला व्हिडिओ कॉल केलेला. त्याच कृष्णाचा सुगावा आजवर पोलिसांना कधीच लागू शकला नाही. तपास यंत्रणांनी कृष्णासाठी अगदी गुजरातपासून ते नाशिकपर्यंत फिल्डिंग लावली, तरीही ना कृष्णाचा सुगावा लागला ना त्याचा थांगपत्ता मिळाला. आता तोच कृष्णा आपल्याच गावात तब्बल 3 वेळा फेरफटका मारून गेल्याचं समोर आलंय. ही धक्कादायक माहिती तपास यंत्रणांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. पण कृष्णा कधी आणि कुठे आला, त्याचं मूळ गाव कोणतं आहे, तो तपास यंत्रणांच्या हाती का लागत नाही आणि कृष्णाचं शेवटचं कोणतं लोकेशन पोलिसांनी ट्रेस केलेलं, याचाच सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. प्रॅक्टिस आहेत त्याच्या की तत्कालीन पोलीस याला जिम्मेदार आहेत की त्याला अटक करा. देशमुख कुटुंबियाला धोका आहे. कृष्ण आंधळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 9वा आणि अद्याप अटक न झालेला एकमेव आरोपी. छत्रपती संभाजीनगरात पोलीस भरतीची तयारी करता करताच कृष्णा गुन्हेगारीत वळला. यानंतर सुदर्शन घुलेच्या संपर्कात आल्यानंतर तो बीडचा मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल बनला. केच तालुक्यातील धायरी नावाचं कृष्णाचं छोटंसं गाव. याच गावात कृष्णा पत्र्याच्या घरात राहतो. याच ठिकाणी फरार झालेला कृष्णा तब्बल 3 वेळा आल्याचा गौप्यस्फोट धनंजय देशमुखांनी केलाय. प्राथमिक माहिती अशी आहे की तो त्याच्या गावात 3 वेळेस येऊन गेला मागच्या 6 महिन्यात. आणि हे सगळ्या ज्या प्रॅक्टिस आहेत त्याच्या किंवा सगळ्या जे काही गोष्टी आहेत, याला परत मी तिथंच येतो की तत्कालीन पोलीस याला जिम्मेदार आहेत. धारूर आणि केज पोलीस स्टेशनचे. फरार आरोपीसोबत ह्यांना चहापाणी करणे, नाश्ता करणे, एका पक्षाच्या ऑफिसमध्ये जाणे, ह्या गोष्टी नव्या नव्हत्या. आणि बीड जिल्ह्याचे खरे गृहमंत्री कोण होते, हे आत्ता जी चाललेली सगळी परिस्थिती आहे आपल्या बीड जिल्ह्याची, त्याच्यावर सगळ्यांना कळते. कृष्णा आपल्यासोबत फोन वापरत नाही. तो अत्यंत हालाकीतही जगू शकतो. एका बिस्किटच्या पुड्यावर तो अख्खा दिवसही काढू शकतो. यामुळे कृष्णाला ट्रेस करणं हे तपास यंत्रणांसमोरचं मोठं आव्हान. न्यायालयाने कृष्णाची संपत्तीही जप्त केली, पण तरीही कृष्णाच्या नाड्या आवळण्यात पोलिसांना यश आलं नाही. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कृष्णाचं शेवटचं लोकेशन पुणे होतं. आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे तिघेही देशमुखांच्या हत्येनंतर रेल्वेनं गुजरातला रवाना झाले. त्यांनी गुजरातमधील एका शिवमंदिराचा आश्रय घेतला. जवळपास 15 दिवस ही लोकं तिथंच राहिली. पण नंतर यांच्याजवळचे पैसे संपले. पैसे घेण्यासाठी कृष्णा महाराष्ट्रात गेला. तो पुण्यातून एका व्यक्तीकडून पैसे घेणार होता. ते पैसे घेऊन तो पुन्हा गुजरात गाठणार होता. ओळख लपवून कृष्णा महाराष्ट्रात आला. पण आपापसात संपर्क न झाल्याने सुदर्शन आणि सुधीर यांनी देखील पुणे गाठलं. नेमकं त्याच वेळी पोलिसांनी सुदर्शन आणि सुधीर सांगळेला अटक केली. पण इथूनच कृष्णा पोलिसांच्या हातून निसटला. यानंतर कृष्णा नाशकात आहे, कृष्णा महिलेच्या वेशात आहे, अशा अफवा सातत्यानं पसरल्यात खऱ्या. पण कृष्णाचा काही थांगपत्ता लागला नाही. आता पुन्हा एकदा कृष्णा थेट आपल्याच गावी आल्याचा दावा केला जातोय. देशमुखांचा हा दावा खुद्द CIDनं देखील मान्य केल्याचं बोललं जात आहे. आता याच धाग्यावरून आता तरी कृष्णाला गाठण्यात पोलिसांना यश मिळेल का, हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा.